मुंबईच्या कांदिवली पश्चिमेतील सेक्टर 8 आणि 9 परिसरात मँग्रोव्ह क्षेत्रावर गेल्या 2012 पासून सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालेत। सदर जागा ही म्हाडाच्या व्यापारी संकुलासाठी आरक्षित असतानाही या जागेवर खुलेआम अतिक्रमण करण्यात आलं असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। मात्र या प्रकरणात जयस्वाल यांच्याकडून मनसेवर जबरदस्तीने कारखान्यात घुसून मारहाण केल्याचे तसेच 10 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली असा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणात मनसेच्या 17 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जयस्वाल नावाच्या व्यक्तीने 2012 पासून सुरुवातीला एक मशीन उभं करून आजूबाजूच्या कांदळवन क्षेत्रात हळूहळू बेकायदेशीर भराव टाकण्यास सुरुवात केली होती। त्यानंतर काही वर्षात इथे 16 खोल्या उभारण्यात आल्या। तर या खोल्यांमध्ये पक्की शौचालय देखील बांधण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी वीज पाणी जोडणी देण्यात आली असून सध्या आणखी मोठ्या प्रमाणावर नवीन खोल्या उभारण्याचं काम सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।